नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण बघणार आहोत. मात्र आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येतोय आणि आज मंगळवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण काल विश्लेषण आपल्याला उपलब्ध करून देता आलं नाही काही तांत्रिक कारणामुळे. मात्र मी इम्पॉर्टंट लेवल काढलेल्या होत्या, त्यामध्ये वरच्या बाजूला आपण ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून काढलेली होती. ही इम्पॉर्टंट लेवल कोणती होती? वरच्या बाजूची तर 45,630 होती. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कोणती होती? तर खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती 45,389. म्हणजे आपण असं समजतोय की खालच्या बाजूला 45,400, वरच्या बाजूला 45,600 अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपल्याला आहेत. आज काय झालं? आज गॅप अप ओपन झालं. मागच्या 2-3 दिवसामध्ये मार्केटमध्ये खूप मोठी तेजी झालेली असल्यामुळे आपल्याला गॅप अप ओपनिंग नंतर लगेच काय अपेक्षित असतं? लगेच प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित असतं. तर त्या पद्धतीनं प्रॉफिट बुकिंग आलं. प्रॉफिट बुकिंग येत असताना खालच्या इम्पॉर्टंट लेवलचा सपोर्ट घेतला गेला. एक बाउन्स आला. बाउन्स आल्यानंतर वरच्या इम्पॉर्टंट लेवलचा रेझिस्टन्स घेतला गेला आणि पुन्हा खाली जायला लागला. आता इथे एक लक्षात घ्या की इथे एन पॅटर्न तयार होतो. म्हणजे मी तुम्हाला हे सगळं काढून टाकतोय आणि पुन्हा दाखवतोय तर तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा मोठी सेलिंग झालं, मंदी झाली, एक छोटा बाउन्स आला आणि पुन्हा आपल्याला इथनं मंदी चालू झाली. अशा वेळेला जेव्हा एन पॅटर्न होतो तर हा एन पॅटर्न इथे तयार झालेला आहे. मात्र ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा लो जर तुटला तर आपल्याला मार्केटमध्ये एक मोठं सेलिंग बघायला मिळतं. मात्र एखादी लेव्हल तुटण्याचा किंवा एखादी लेवल ब्रेक होण्याचा जो काही आपल्याला एक ठरलेली पद्धत आहे, ती मी नेहमी सांगतो की आपण एखादी लेवल तुटली असं कधी म्हणतो? तर आता खालच्या दिशेनं तुटत असेल तर एखादी 15 मिनिटाची कॅन्डल त्याच्या खाली क्लोज झाली पाहिजे. आता तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही जी कॅन्डल आहे ही 15 मिनिटाची कॅन्डल आपल्याला ह्या इम्पॉर्टंट लेवलच्या खाली क्लोज झालेली बघायला मिळाली. ओके. आता नुसती एवढी खाली क्लोज झाली म्हणजे आपल्याला ही लेवल तुटली का? नाही. तर ही लेवल म्हणजे ही कॅन्डल क्लोज होऊ द्यायची आणि त्याचा लो जर नेक्स्ट कॅन्डलनं खालच्या दिशेनं तोडला तर आपण असं समजणार की ही लेवल तुटली. नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा. वरच्या बाजूला सुद्धा जर एखादी आपल्याला ब्रेकआउट पाहिजे असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक ग्रीन कलरची कॅन्डल अशी क्लोज होणं आवश्यक आहे ह्या लेवलच्या वर. त्यानंतर ह्याचा अर्थ आपल्याला ब्रेकआउट मिळाला का? नाही. नेक्स्ट कॅन्डल जी आहे त्यानं हा जो हाय बनलाय हा हाय ब्रेक व्हायला लागला त्या क्षणी आपण तिथे काय करू शकतो? एंट्री घेऊ शकतो. अर्थात ब्रेकआउटचा हा मी बनवलेला जो नियम आहे हा नियम 100% सक्सेसफुल आहे का? शेअर मार्केटमध्ये कुठलीही गोष्ट 100% सक्सेसफुल असत नाही. पण आपल्याला असे फॉल्स ब्रेकआउट जे असतात ह्याच्यापासून मात्र 70-80% आपण काय होतो? त्यातनं वाचू शकतो आणि ह्या ब्रेकआउटमध्ये आपण एंट्री घेत नाही. तर इथे सुद्धा तुम्हाला तसंच बघायला मिळालं. हा लो बनला, नेक्स्ट कॅन्डलनं काही हा लो तोडला नाही आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला. त्यामुळे इथे जरी ब्रेकआउट झाला असला तरी हा जो ब्रेकआउट झाला याला आपण फॉल्स ब्रेकआउट असं म्हणतो. म्हणजे आपल्याला इथे ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला आणि मार्केट इथून वर निघून गेलं. आता एक गोष्ट चांगली काय झाली आहे, मागच्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला वन वे मार्केटमध्ये तेजी बघायला मिळाली होती. आता आपल्याला काय मिळालं? एक प्राइस ऍक्शन बघायला मिळाली. इथे जर बघितलं तर हा एक हाय आपल्याला बघायला मिळाला आजच्या दिवसाचा हा एक लो बघायला मिळाला. आता काय होऊ शकतं? अगदी मला सेफ साईडनं ट्रेड करायचं असेल तर सेफ साईडनं म्हणतोय तो जोपर्यंत हा हाय ब्रेक होत नाही
तोपर्यंत मला आता तेजी करायची नाहीये. जोपर्यंत हा आजचा लो ब्रेक होऊन खाली क्लोजिंग येत नाही तोपर्यंत मला मंदी करायची नाही. म्हणजे आता मला एक रेफरन्स पॉइंट मिळाला. मागच्या 2-3 दिवसामध्ये जर तेजी मी करायला मला जमली नसेल, माझ्याकडून राहून गेली असेल, तर आता मला तेजी करायची असेल तर त्याच्यासाठी हा जो हाय आहे ह्याच्यावर ब्रेकआउट आल्याशिवाय मी आता तेजी करणार नाहीये. मी सेफ साईडला ट्रेडिंग करत असेल तर. आता मला थोडंसं रिस्क घेण्याची तयारी असेल तर मग मला काय करावं लागेल, मला आता वरच्या बाजूला ह्या लेवलपर्यंत थांबायचं नाहीये. मी काय करू शकतो, ह्या लेवलचा ब्रेकआउट आला तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये थोडंसं एंट्री घेऊ शकतो. मला थोडंसं रिस्क टेकिंग कॅपॅसिटी माझी जास्त असेल तर. खालच्या बाजूला आपल्याला ही लेवल जवळच आहे, म्हणजे आपल्याला आता काय झालं, ह्या 2 लेवल मिळाल्या. ह्या 2 लेवलच्या ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, उद्या एक्सपायरी आहे बँक निफ्टीची, ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. अर्थात सकाळच्या वेळेला काय होईल, उद्या एक्सपायरी असल्यामुळे सकाळच्या वेळेला समजा गॅप अप ओपन झालं आणि वर जाते जाते असं ब्रेकआउट येते असं वाटलं तर कदाचित काय होऊ शकतं, त्यानंतर एकदा सेलिंग येऊ शकतं. कारण सकाळच्या सत्रात एक फॉल्स ब्रेकआउट येण्याची शक्यता जास्त असते. दुपारच्या सत्रामध्ये जर ब्रेकआउट मिळाला तर तो टिकण्याची शक्यता वाढते. तर ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. हे झालं आज बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता आपण काय करणार आहे, आता आपण बँक निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करणार आहे. त्याचं थोडक्यात मी माहिती सुद्धा इथे तुम्हाला सांगितली आहे. पण आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये गेलात तर तुम्हाला एक गोष्ट आता इथे क्लिअर कट लक्षात येईल बघा. मागचे 3 दिवस आपल्याला नॉन स्टॉप तेजी बघायला मिळाली. दरवेळेला आपल्याला गॅप अप ओपन, गॅप अप ओपनिंग नंतर तेजी, गॅप अप ओपन, गॅप अप ओपनिंग नंतर तेजी. साधारणपणे असं होतं की 2-3 एका कलरच्या कॅन्डल नंतर एक अपोजिट कलरची कॅन्डल होणं अगदीच साहजिक असतं. तर त्या पद्धतीनं आज झालेली आहे. आता जर हा लो जोपर्यंत आता तुटत नाही आजचा, तोपर्यंत आपल्याला निगेटिव्ह लगेच व्हायचं नाही, कारण एखादी अशी कॅन्डल होणारच आहे. तेजी होत असताना सुद्धा मध्ये मध्ये थोडं थोडं प्रॉफिट बुकिंग येत राहणार आहे. आता ही गोष्ट आपल्याला इथे कळली, म्हणजे खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल आपल्याला आता कळलेली आहे की ही तुटत नाही तोपर्यंत आपल्याला सावध राहायचं आहे की आपल्याला तेजी होऊ शकते, आपल्याला मंदी करायची नाहीये. तेजी कधी आणखीन चांगल्या पद्धतीनं होऊ शकते, ज्या वेळेला आता ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट होईल. तर आता आपल्याला 2 लेवल चांगल्या पद्धतीने इथे मिळालेले आहेत. आता आपण काय करूया, आता आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल काढायला सुरुवात करूया. आता उद्या साठीचे इम्पॉर्टंट लेवल काढत असताना तुम्ही काय करू शकता, खूप जास्त अग्रेसिव्ह असाल तर तुम्ही काय करा, साधारण या आसपासच तुमचा हाय वरची इम्पॉर्टंट लेवल ठेवू शकता. मी इथे तुम्हाला ठेवून दाखवतोय आणि खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपल्याला इथे ठेवू शकता, बरोबर. पण आपल्याला थोडंसं एकदम खूप हाय रिस्क टेकिंग पण व्हायचं नाहीये, आपल्याला मॉडरेट राहायचं आहे. म्हणून मी काय करतो, आपल्याला साधारणपणे ह्या ठिकाणी वरची इम्पॉर्टंट लेवल ठेवतो, ह्या ठिकाणी खालची इम्पॉर्टंट लेवल ठेवतो. आता इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल खालच्या बाजूला 45,322 अशी आपली लेवल आलेली आहे, म्हणजे 45,300 ची लेवल आहे. वरच्या बाजूला 45,620 ची लेवल आलेली आहे, म्हणजे 45,600 ची लेवल आहे. आता ह्या दोघांमध्ये आपल्याला जवळजवळ 300 पॉईंटचा डिफरन्स असल्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, मी आता एक सेंटर लाईन काढतो, ती तुम्ही ॲक्युरेट काढायचा प्रयत्न करा. मी अंदाजे काढतोय, साधारणपणे आपल्याला ह्याच्यावर 150 पॉईंट म्हणजे आपल्याला 470 च्या आसपास काय करावे लागणार आहे, सेंटर लाईन काढावी लागणार आहे. तर मी अंदाजे काढतोय, तुम्ही एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करून काढू शकता. तर ही झाली सेंटर लाईन. आता आपण काय करूया, जर समजा ह्यापैकी वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर पुन्हा तेजी कंटिन्यू होऊ शकते, कारण मूळ ट्रेड जो आहे आपला किंवा मूळ ट्रेंड जो आहे आपला तो तेजीचा आहे. तर त्याच्यामुळे 45,600 च्या वर टिकत असेल तर आपल्याला काय होऊ शकतं, तेजी होऊ शकते. 45,700 हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट म्हणून बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे मी इथे काय करतोय, 45,700 च्या जवळ पहिल्या टार्गेटला मार्क करतोय. साधारण आपण 45,700 च्या जवळ मार्क करूया. दुसरं टार्गेट आपल्यासाठी काय असेल, आपल्यासाठी दुसरं टार्गेट असेल 45,800 आणि तिसरं टार्गेट असेल 45,900. तर अशा पद्धतीनं आपल्याला
3 टार्गेट वरच्या दिशेनं मिळत आहेत. जर इथून वर जात असेल तर ही तेजी कंटिन्यू होऊ शकते, अगदी 46,000 पर्यंत सुद्धा आता जाऊ शकतं. मात्र जर समजा इथून खाली जात असेल तर काय होईल, ही लेवल जर तुटली, 45,300 ची लेवल जर तुटली, तर मात्र थोडीशी मंदी आणखीन कंटिन्यू होऊ शकते आणि 45,300 च्या खाली 45,200 हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असू शकतं. 45,100 हे आपल्यासाठी दुसरं टार्गेट असू शकतं आणि 45,000 हे आपल्यासाठी फायनल टार्गेट असणार आहे. तर ह्या पद्धतीनं आपण इथे लक्षात घेऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत ह्या दोनपैकी म्हणजे ही लेवल किंवा ही लेवल तुटत नाही प्रॉपर पद्धतीनं, तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड घेताना विचार करायचा आहे, सावध राहायचं आहे. काय होऊ शकतं, सकाळच्या सत्रात ह्या दोन लेवलमध्ये म्हणजे 45,300 ते 45,600 ह्या दोन लेवलमध्ये साईडवेज सुद्धा होऊ शकतं आणि त्यानंतर मग ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, खालच्या दिशेनं असेल किंवा वरच्या दिशेनं असेल, त्या दिशेनं मग आपल्याला एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते. ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं आपल्याला प्राइस ॲक्शननुसार कोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता डेटा ॲनालिसिसनुसार बघूया. डेटा ॲनालिसिससाठी मी ऑप्स्ट्रा ओपन केलंय. आपल्याला इथे दिसते 45,490 ला आपल्याला स्पॉट प्राइस क्लोज झालेली दिसते. 45,500 च्या जवळ आहे. फ्युचर प्राइस अजूनही 45,625 ला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे जवळजवळ 100-125 पॉईंट फ्युचर जे आहे ते प्रीमियम मध्ये, म्हणजे अजूनही लोकांना तेजी होईलच अशी अपेक्षा दिसतेय. तर पुट कॉल रेशो बघितला तर पुट कॉल रेशो आपल्याला काय लक्षात येतोय, न्यूट्रल आहे. 1 आहे, 1.06 आहे, थोडासा 1 पेक्षा जास्त आहे, पण 1. म्हणजे 1 च्या आसपास आहे, म्हणजे 50-50 आहे. दोन्ही बाजूने आपल्याला हे होऊ शकतं. पुट आणि कॉल सारख्या सारख्या प्रमाणात सेल झालेले आहेत. मॅक्स पेनची स्ट्राईक प्राइस कुठे आहे, 45,500 ला आहे. म्हणजे 45,500 ला एक्सपायरी होऊ शकते, असं आत्ताचं चित्र आहे. मॉडिफाईड मॅक्स पेन थोडासा खाली आलेला आहे, कारण आज आपल्याला जे सकाळच्या सत्रामध्ये मोठं सेलिंग बघायला मिळालं, त्याच्यामुळे मॉडिफाईड मॅक्स पेन आणखीन थोडासा खाली आलेला आपल्याला बघायला मिळतोय. तर हे झालं आपल्याला डेटा काय दिसतोय. आता ओपन इंटरेस्ट आपल्याला काय दिसतोय, तर इथे बघू शकता 45,500 ला आपल्याला हायेस्ट कॉलमध्ये ओपन इंटरेस्ट आहे. याचा अर्थ काय झाला, ही लेवल जी आहे ही सगळ्यात मोठी आपल्यासाठी काय आहे, रेझिस्टन्स लेवल आहे, 45,500. बरोबर. पण आपण 45,500 च्या वरच 45,511 असा आपल्याला इथे आकडा दिसतोय, क्लोजिंग झालंय, म्हणजे हायेस्ट रेझिस्टन्सच्या वर आहोत आपण. उद्या जर 45,500 च्या वर टिकलं, अर्धा तास 15 मिनिटं जे काय आहे ते वरच्या दिशेनं टिकलं, तर एक शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते 46,000 च्या दिशेनं. कारण तुम्ही बघू शकता वर प्रचंड कॉल रायटिंग झालेलं आहे. आजच्या दिवसभरामध्ये सुद्धा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, ह्या एरियामध्ये खूप जास्त शॉर्ट पोझिशन्स बनलेल्या आहेत वरच्या भागात. बरोबर. तर त्यांना सगळ्यांना काय करावं लागेल, ह्या सगळ्यांना शॉर्ट जे बनवलेले आहेत यांना कव्हर करावे लागतील आणि त्यामुळे तेजी होऊ शकते, शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं. खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की खालच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणावर पुट रायटिंग सुद्धा झालंय. आता हे पुट रायटिंग कशाच्या भरवशावर झालंय, तर मागचे 2-3 दिवस जी तेजी होतीये त्याच्या भरवशावर झालेलं आपल्याला दिसतंय. पण तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्हाला इथे लक्षात येईल की ही जी लेवल आहे 45,000 ची, ही 45,000 ची लेवल ही आपल्यासाठी स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करणार आहे. पण इथे असणारा जो सपोर्ट आहे हा इथे असणाऱ्या रेझिस्टन्स पेक्षा कमी आहे. कारण ही लेवल तुम्हाला दिसते इथपर्यंत आहे, ही लेवल दिसते तुम्हाला इथपर्यंत आहे. त्यामुळे सपोर्ट थोडासा कमकुवत आहे, रेझिस्टन्स थोडासा मजबूत आहे. त्यामुळे नॅचरली आपल्याला दिसतंय की मार्केट थोडंसं खाली येईल. पण पुट कॉल रेशो 1:1 असल्यामुळे सकाळच्या सत्रात दोन्ही दिशांना मूव्हमेंट होईल आणि मग ब्रेकआउट येईल, असं आपल्याला आत्ता तरी चित्र वाटतंय. सकाळच्या सत्रामध्ये साईडवेज राहण्याची शक्यता जास्त दिसते. मात्र गॅपअप ओपन झालं आणि 45,500 किंवा 600 च्या वर टिकत असेल, तर मग एक शॉर्ट कव्हरिंगची शक्यता सुद्धा मग आपल्याला नाकारता येत नाही. तर ह्या झाल्या आपल्याला बँक निफ्टीचं डेटा ॲनालिसिस आणि त्याच्यामध्ये आपण ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस सुद्धा केलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल की मागचे 7 ट्रेडिंग डेज कंटिन्युअस आपल्याला ग्रीन कॅन्डल बनत होती निफ्टीमध्ये. आज 8व्या दिवशी आपल्याला थोडीशी एक पॉज रेड कॅन्डल बनलेली बघायला मिळते. मी तुम्हाला
ॲनालिसिस दाखवण्यापूर्वी 1 मिनिटामध्ये डेली टाइम फ्रेम दाखवतोय, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे 1 सप्टेंबर पासून सलग आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत आपल्याला सगळ्या ग्रीन कॅन्डल बनलेल्या होत्या आणि तेजी बनलेली बघायला मिळाली होती. आज सुद्धा जे क्लोजिंग आलंय ते तुम्हाला इथे लक्षात येईल की हा जो हाय आहे ह्या हायच्या आसपास आलाय. म्हणजे हे जरी रेड दिसत असलं तरी सुद्धा लाईफ टाईम हाय जो पूर्वीचा होता त्याच्या आसपासच आपल्याला इथे क्लोजिंग आलेलं बघायला मिळतंय. तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे हे आपल्याला एक नॉर्मल प्रॉफिट बुकिंग आहे. जर हा लो तुटला आणि खाली जायला लागलं तर मग आणखीन प्रॉफिट बुकिंग थोडंसं येऊ शकतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. सध्या आपल्याला काय झालंय, एक छोटं मोठं प्रॉफिट बुकिंग आलेलं दिसतंय. आता आपण काय करूया, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊन ह्या ज्या लेवल्स मी काढल्यात तुमच्यासाठी, ह्या लेवलचं जे आपल्याला स्पष्टीकरण आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे दाखवतोय. वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती मी इथे काढलेली आहे. बरोबर, ही लेवल कोणती आहे? ही लेवल आहे 20,019 ची. 20,025 ची लेवल आहे असं आपण मानणार. खालची लेवल जी आहे ती आपण इथे काढलेली आहे. ही लेवल कोणती आहे? 19,948 ची. ती आपण 19,950 ची असं समजणार. इथे सुद्धा लक्षात घ्या, वरच्या बाजूला हा हाय आहे, खालच्या बाजूला हा लो आहे. आपल्याला ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होऊ शकते. पण आपण थोडंसं एकदम सेफ साईड ट्रेडिंग न करता थोडंसं मॉडरेट आपण काय करतोय, रिस्क घेतोय. तर मग आपल्याला ह्या दोन लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घ्याव्या लागतील. खाली 19,950, वर 20,025. आता काय झालं, गॅप अप ओपन झालं आणि वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर काय होईल, वरच्या बाजूला आपल्याला ही लेवल एक रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. ही कोणती लेवल आहे? तर ही लेवल साधारणपणे बघायला गेलं तर 20,050 ची आहे. त्याच्यावर जायला लागलं तर 20,075च्या आसपास आपल्याला काय होऊ शकतं, इथे एक महत्त्वाचं आपल्याला इथनं वर जात असताना रेझिस्टन्स फेस करायला लागू शकतो. मात्र इथनं वर जायला लागलं तर मग ही लेवल जी आहे आपल्याला 20,125 ची सुद्धा येताना मग बघायला मिळू शकते. आणि एकदा जर इथनं वर जात असेल तर मग ही लेवल तोडून आपल्याला अगदी 20,175 पर्यंत सुद्धा टार्गेट बघायला मिळू शकतं. तर हे झालं निफ्टीमध्ये गॅप अप ओपन होत असेल आणि वर टिकत असेल तर एक मोठी मुवमेंट सुद्धा वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. मात्र तसं झालं नाही, इथे फ्लॅट ओपन झालं आणि खालची लेवल ब्रेक व्हायला लागली. तर 19,950 ची लेवल ब्रेक झाल्यानंतर 19,900, 19,850 आणि 19,800 अशी खालच्या बाजूला 3 टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतात. हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आपल्या या व्हिडिओमध्ये आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा तुम्हाला चार्टवर घेऊन येतोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण डेटा जी टाइम फ्रेम जी आहे कॅन्डलची चार्टची ती आपण डेली टाइम फ्रेम करूया. मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत, त्या स्टॉकमध्ये आपण ते स्टॉक बघूया. ओके, तर सगळ्यात पहिला जो मी स्टॉक काढलेला आहे तुमच्यासाठी तो आहे JSW एनर्जी. JSW एनर्जी हा स्टॉक जो आहे, आता ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला मी इथे दाखवायचा प्रयत्न करतोय, थोडा झूम करतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्याच्यामध्ये इथे एक चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे. मागच्या 2-3 वेळा सुद्धा मी हा चार्ट पॅटर्न सांगितलेला होता. हा कुठला चार्ट पॅटर्न आहे जरा तुम्ही मला चेक करून सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. हा बिअरिश चार्ट पॅटर्न आहे. जेवढ्या हाईटची आपल्याला ग्रीन कॅन्डल बनली आहे तेवढ्याच हाईटची आपल्याला रेड कॅन्डल टॉपला बनलेली बघायला मिळते. असं जेव्हा होतं तेव्हा ह्या पॅटर्नला काहीतरी एक नाव आहे. ते नाव काय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता. आता त्या पॅटर्ननुसार जर आजचा लो आपल्याला ब्रेक झाला उद्या तर काय होऊ शकतं, इथून खाली जात असताना एक सेलिंग आपल्याला प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि साधारणपणे आजचा जो लो आहे तो तुटला तर मग आपल्याला उद्या 370 रुपयापर्यंत आपल्याला टार्गेट ठेवता येऊ शकतं. हे झालं JSW एनर्जी लिमिटेड ह्या स्टॉकमधलं अनालिसिस. ह्या पॅटर्नला काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. आपण दुसरा बघूया. दुसरा आपल्याला जो मी स्टॉक काढलाय त्या स्टॉकचं नाव आहे मनप्पुरम फायनान्स. मनप्पुरम फायनान्समध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला आता एक एम पॅटर्न बनताना दिसायला लागलाय. त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक पॅटर्न आहे बघा. म्हणजे इथून तेजी झाली, इथपर्यंत आपल्याला मंदी झाली,
पुन्हा इथपर्यंत तेजी झाली आणि आता इथनं खाली जाताना एम पॅटर्न आपल्याला बनतोय. जर समजा हा लो तुटला तर तो एम पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला किंवा ज्याला आपण ब्रेकडाऊन म्हणतो तो आपल्याला बघायला मिळू शकतो. हा झाला एक पॅटर्न. डबल कन्फर्मेशन काय आहे? तर आपल्याला आदल्या दिवशीच्या कॅन्डलचं म्हणजे कालच्या कॅन्डलला आपण काय केलंय, आजच्या कॅन्डलनं कंप्लीट कव्हर केलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथे बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आजचा लो जो आहे हा जर तुटला म्हणजे 137 रुपये 50 पैशाच्या वगैरे खाली जात असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 132 रुपयाचं सुद्धा टार्गेट ह्याच्यामध्ये ठेवता येऊ शकतं. हा स्टॉक कुठला आहे? मनप्पुरम फायनान्सचा. हे झाले दोन स्टॉक. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा स्टॉक बघूया. तर पुढचा स्टॉक जो आहे तो आहे हिंदुस्तान पेट्रोलियम. हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर मागचे काही दिवस खूप चांगल्या पद्धतीनं तेजी होताना आपल्याला बघायला मिळत होती. इथनं तेजी व्हायला सुरुवात झालेली होती. मात्र आजच्या एका दिवसानं मागच्या 4 दिवसामध्ये जेवढी तेजी केली होती, तुम्ही इथे बघू शकता 1, 2, 3, 4 दिवस. म्हणजे ह्या 4 दिवसामुळे जी काही तेजी झालेली होती ती आजच्या एका दिवसामध्ये सगळी तेजी आपल्याला निघून गेलेली बघायला मिळते. आता अशा वेळेला काय होऊ शकतं? अशा वेळेला हा सुद्धा बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न आहे. जर समजा आजचा लो उद्या तुटत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये हा जो लो आहे हे आपल्याला पहिलं टार्गेट म्हणून ठेवायला लागू शकतं. साधारणपणे 245 च्या आसपास आपल्याला ते टार्गेट बघायला मिळू शकतं. तिथनं जर खाली आला तर आपल्याला अगदी 240 रुपयापर्यंत सुद्धा टार्गेट हा हिंदुस्तान पेट्रोलियम ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळेल. हा झाला आपला तिसरा स्टॉक. आता आपण पुढचा आणि शेवटचा स्टॉक बघूया. त्या स्टॉकचं नाव आहे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लिमिटेड. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की इथे सुद्धा बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न झालेला आहे. मी आज मुद्दाम बेअरिश एनगल्फिंग पॅटर्नचे 3 स्टॉक इथे तुमच्यासाठी निवडलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये काय होतंय? मागचे 4 दिवस तुम्हाला तेजी होताना बघायला मिळाली. आजच्या एका दिवसामध्येच काय झालं? वर ओपन झालं. जिथे ओपन झालं तिथनं सेलिंग स्टार्ट झालं आणि मार्केट क्लोज होईपर्यंत जवळ-जवळ सेलिंग होतच होतं. तर अशा पद्धतीनं जेव्हा मोठी रेड कॅन्डल बनते हे झालं डबल कन्फर्मेशन. पहिलं कन्फर्मेशन काय आहे? तर इथे आपल्याला बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनलाय. दुसरं कन्फर्मेशन काय आहे? की हा जवळ-जवळ ओपन इक्वल टू हाय अशा प्रकारची कॅन्डल आहे आणि डे लोच्या आसपास क्लोजिंग सुद्धा झालेलं आहे. हे सगळे निगेटिव्ह पॉइंट आहेत. त्यामुळे इथून खाली जर जात असेल तर आपल्याला ह्या स्टॉकमध्ये 545 रुपये आणि 535 रुपये अशी टार्गेट सुद्धा येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतात. ह्या स्टॉकचं नाव आहे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लिमिटेड. तर हे झालं आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी तसंच काही स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करू शकता. कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे अवश्य लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.